हाय गाईज, आम्ही आता रोडनं चाललो होतो घराकडे. रस्त्यामध्ये बायकोला ही फांजीची भाजी लई आवडली. त्याने व्हिडिओ पाहितला, फांजीची भाजी हिवराच्या झाडावर असती म्हणे. तर इथं पहा शोधायला आली ती. भेटली का ग? हा, फांजीचीच नाही, ते फुलं ते दाखवलं त्यांनी, पण ते पानं वेगळे होते का, असले सुरकुटे नव्हते. पानं एकदम ताजे होते, नागिनीच्या पानासारखे. हां, पण याच्यावरती फुलं बी तर नाहीत. हां, पण अशीच होती ती. अशी होती. त्याला फांदीच्या भाजीला ना हे 2 डोळे असतात साईडनं, ती त्याची परख आहे, ओळखायची. आहेत का डोळ्याला? आहेत. हे इथे एक डोळा, हां, हे इथे एक डोळा असतो त्याला. हो का? फांजीच ते फणसीच्या भाजीला ओळखायचं कसं, हे मी डोंगरातलीच आहे. इतक्या वर्षानं आमच्या शेजारच्या काकू ह्याचे शिंगुळे बनवायच्या, धपाटे बनवायच्या. खाल्लेत लय वेळा, पण खरं पाहिली एकदा बी नाही झाडावर. आता म्हणलं ओळखायचं कसं ह्याला, तर मग त्यांना सांगितलं मला की त्याच्या बाजूला असे डोळे असतात काळे, थोडे काहीतरी असं खुणा असल्यासारखं, नाही का, असं हे असं हार्टच्या आकाराचं पान आहे हे. तर मंडळी, तुम्ही तुमच्या जर ओळखीचं असेल हे वेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा फांजीचाच वेल आहे. म्हणजे आम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा इथून जातो या रोडनं, तेव्हा मग घेऊ भाजी आम्ही. आता काही कन्फर्म व्हायना गेलं आहे, काही चुकीचं नाही खायला पाहिजे. नाही, हे फांजीचाच वेल आहे. हां, फांजीचाच वेल आहे. फांजीचाच काय वेल. करते मी, थोडेसे पानं घेते तोडून आणि अजून आपल्या शेजारच्या म्हाताऱ्या काकून त्यांना दाखवून खाऊच. चालते. घेऊ का थोडे तोडून? घे. त्याच्यातून असं दूध निघायला लागले. दूध निघते की नाही फांदीच्या भाजीतून काय नाही. तोडून न्यायला काय चाललंय? तोडून नेऊया पानं, ते काकूला दाखवूया बाजूच्या आपल्या. ठीक. आणि तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, हे हिवराचं झाड आहे बघा. हिवराच्या झाडावरती हा वेल आहे. वेली अशीच असते, वेली आहे ती कोणतरी झाड. कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.